आज भारतीयांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे। केवळ भारतीयांसाठीच नाही तर जगातील प्रत्येक व्यक्तींसाठी आज आनंदाचा दिवस आहे। आणि जे अंतराळ प्रेमी आहेत त्यांच्यासाठी तर जणू मेजवानीच आहे। कारण नासाने डिक्लेअर केलेलं आहे की सुनीता विल्यम आणि बुच हे केव्हा पृथ्वीवर येणार आहेत। त्यामुळे सगळे लोक खूप आनंदी आहेत। नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। काही घटना ह्या त्रासदायक असतात, पण काही घटना ह्या आनंददायी असतात। त्यातलीच ही एक गोष्ट, ही एक घटना। कारण घाबरायचं नसते, त्याला फेस करायचं असते। कारण रडायचं नसते, लढायचं असते। आणि ही घटना जी आहे त्यात सुनीता विल्यमने तेच केलेलं आहे। कारण 8 दिवसांसाठी जी अंतराळात गेली होती ती तब्बल 9 महिने राहून परत येते। त्यामुळे तिची ही जी घटना आहे ती खरोखरच प्रेरणादायी आहे। नासा आणि स्पेस एक्सच्या नियोजनानुसार सुनीता विल्यम आणि त्यांचा सहकारी बुच यांना येण्याची तारीख त्यांची डिसाईड झालेली आहे। 19 मार्च 2025 या दिवशी सकाळी 3:27 ते पृथ्वीच्या कक्षेत पदार्पण करणार आहेत। सुनीता विल्यम आणि बुच हे जून 2024 पासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरती म्हणजे ISS मध्ये अडकलेले आहेत। त्यांना 8 दिवसामध्ये परत यायचं होतं, पण त्यांना 9 महिने लागले। कारण तांत्रिक बिघाडामुळे ते तिथे अडकून पडले, त्यामुळे ते येऊ शकत नव्हते आणि एक दिवस सगळे त्यांची वाट बघत होते, पण त्यांच्या येण्याला यश मिळालं नव्हतं। पण आता तो दिवस आलेला आहे आणि त्यांची येण्याची तारीख ही 19 मार्च डिसाईड झालेली आहे। आता स्पेस एक्सने नवीन ड्रॅगन कॅप्सूल तयार केलेले आहेत। त्याद्वारे आता सुनीता विल्यम आणि बुच यांना पृथ्वीवरती आणण्यात येत आहे। त्यासाठी $3 अब्ज खर्च करण्यात आलेले आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींना नासा आणि स्पेस एक्सला यश मिळालेलं आहे। अंतराळवीरांना स्पेसपर्यंत पोहोचवणं आणि तिथून सुखरूप पृथ्वीपर्यंत आणणं हे राहणार आहे। नासाने सुनीता विल्यम आणि बुचच्या येण्याची सगळी तयारी केलेली आहे आणि त्यामुळे सगळे खूप उत्साहित आहेत। जे 9 महिन्यापासून जे अडकून पडलेले होते, आज ते येणार आहे, ह्यासाठी सगळे उत्साहित आहेत। इथून 4 लोकांची टीम ही ISS ला पोहोचलेली आहे। तिथे ते एकमेकांशी भेटलेले आहेत, त्यांनी एन्जॉय केलेले आहेत। ते क्षण त्यांनी फोटोच्या रूपात, व्हिडिओच्या रूपात नासाला पाठवलेले आहेत आणि ते सुखरूप परत येतील यासाठी सगळे प्रयत्नशील आहेत। सुनीता विल्यम ह्या भारतीय मूळच्या असल्यामुळे भारतीय लोकांना त्यांच्याबद्दल विशेष अभिमान वाटतो आणि त्या सुखरूप भारतात किंवा पृथ्वीवरती परत यावं ह्याबद्दल ते प्रार्थना करत आहेत। कारण भारताची एक मुलगी कल्पना चावला जी हरियाणाची होती आणि जिने पंजाब युनिव्हर्सिटीमधनं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं होतं, त्या चंडीगडमधून त्यांनी एअरोनॉटिकल इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आणि त्या PG साठी अमेरिकेला गेल्या होत्या आणि त्यांचं सिलेक्शन नासामध्ये झालं आणि त्या स्पेसमध्ये गेल्या। पहिल्यांदा त्यांचं जाणं आणि येणं हे व्यवस्थित झालं होतं, पण दुसऱ्यांदा जेव्हा त्या अंतराळात गेल्या होत्या आणि तिथून जेव्हा त्या परत आल्या, येताना त्यांचं जे यान होतं ते दुर्घटनाग्रस्त झालं आणि त्यात त्या मरण पावल्या। ही गोष्ट खूप
भारतीयांसाठी त्रासदायक होती. त्यामुळे सुनीता विल्यम ह्या व्यवस्थित परत याव्या याच्यासाठी सगळे प्रार्थना करत होते. अंतराळावरून जेव्हा हे लोक पृथ्वीवरती परत येतील तेव्हा यांना इथे ॲडजस्ट करायला त्रास होईल. काही दिवस यांना एकांतातच राहावं लागेल, कारण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्यांना ॲडजस्टमेंटला समस्या निर्माण होईल. सगळ्यात मोठी समस्या तर त्यांच्या पायाची राहणार आहे, कारण पाय हे लहान मुलांसारखे त्यांचे सॉफ्ट होऊन जातील. जो हार्डनेस पायामध्ये असतो तो राहणार नाही, म्हणून याला बेबी फिट असं म्हणतात. आणि हाडांची समस्या, शरीराचं संतुलन बरोबर त्यांना ठेवता येणार नाही, चक्कर येणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत होतील. आणि ह्यासाठी त्यांना काही दिवस एकांतात राहावं लागेल. त्यांच्यासाठी डॉक्टरांची टीम आणि वैज्ञानिकांची टीम ही तयार आहे त्यांच्या शरीराचं निरीक्षण करण्यासाठी. आणि त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचायला त्यांना आणखी काही दिवस लागतील.